काय सकाळीच ना लाडू आपल्या बेबीला ब्रश करत होती. स्वतः करायला येत नाही, पण आपल्या बेबीला ब्रश करत होती ती. मग काय आता नाश्त्याला थोडी शेवयाची खीर करून घेऊया म्हटलं, कारण आज लाडूश पप्पा लवकरच निघून गेलेले काही कामानिमित्तानं. तसं ते संध्याकाळीच येतो बोलून गेलेले, म्हणूनच आता दोघींसाठी नाश्ता काय करणार, म्हणूनच शेवयाची खीरच करूया म्हटलं. मग काय मस्त शेवयाची खीर रेडी झाली, खायला बसलेलो. तेवढ्यात लाडूश पप्पा वापस आले. काही त्यांचं काम कॅन्सल झालं. मग काय लाडू खुशच झाली, कारण आज ते दिवसभर आमच्यासोबत राहणार होते. मग काय आता जेवणाची तयारी, तसं मसूरची भाजीच करणार होते मी, म्हणूनच ते करून घेऊया म्हटलं. आणि आजकाल लाडू बरी, पण लाडूश पप्पा नको, त्यांनी पण असं मध्ये मध्ये चालू असते त्यांचं पण, असं चाललेलंच त्यांचं दोघांचं. मग काय मग आता मी भाजी करून घेऊया म्हटलं. मस्त अशी भाजी रेडी झाली, खमंग सुगंध सुटलेला. मग काय आता दोघांनी जेवण करून घेतलं थोडं. आमच्या अगोदरच लाडूला पण भरवून घेतलेलं मी. नंतर मग संध्याकाळी थोडं बाहेर जाऊया म्हटलं, तर लाडूची अशी काहीशी मस्ती चालू होती. बाहेर जायचं म्हटलं चालू तिचं असं मस्ती, कधी एकदा बाहेर जाऊ अशी चालू असते तिचं. नंतर मग काय थोडं फिरून येऊया म्हटलं बाहेर आता. मग काय तसं आम्ही साक्षी दीदीकडंच आलेलो, म्हणजेच लाडूश पप्पांच्या मामाच्या घरी. नंतर मग येतेवेळी थोडी पाणीपुरी खाऊन घेतली. नंतर मग घरी आलो आम्ही. घरी येऊन थोडं जेवण वगैरे आवरली, भांडी घासायचं म्हटलं तर इकडं पण लाडूची मस्ती चालू होती. आजकाल खूपच मस्ती झाली, ती काही करायलाच देत नाही. आणि झोपतेवेळी पण अशी मस्ती चालू होती तिची. आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.